हाय मित्रांनो, तर मी आज बनवतोय हमस. तर त्यासाठी मी छोले घेतलेत. छोलेला रात्री भिजवलेले आहेत. आता रात्री भिजवून आता मी धुवून एकदम साफ करून घेतलेले आहेत. तर मी आता कुकर मध्येच लावतो. त्यासाठी 4-5 शिटी मारतो. चला, तर मित्रांनो बघू शकता मी कुकरमध्ये छोले घेतलेत. आता ह्यात फक्त मीठ टाकतो. दुसरा काहीच नाही टाकायचं, फक्त मीठ टाकायचं. मीठ टाकलाय. आता त्याला बंद करून गॅसवर चढवतो. तर मित्रांनो बघू शकता हे बॉईल झालेलं आहे. आता गरम आहेत. तर मी आता छानून घेतो, गाळून घेतो. बघू शकता मित्रांनो मी गाळून घेतलेलं आहे. आणि पाणी मी ठेवतोय. जर मला थोडं पातळ करायचं आहे तर मी थोडंसं पाणी हा टाकू शकतो. आणि एक मित्रांनो, तर तुम्हाला ह्याच्या साली काय काढायचे असेल ना तर तुम्ही काय काढू शकता. आणि जर साली काय काढून तुम्ही पिसला ना तर एकदम स्मूथ होतो, एकदम स्मूथ. आणि साली सकट ठेवलं तर एकदम स्मूथ नाही, थोडासा गडगडा राहतो. ते पण आहे. जर तुम्हाला साली काय काढून चांगला वाटतं तर तुम्ही साली काय काढून पण पिसू शकता. तर त्याला स्मूथ होईल तो. तर मी मित्रांनो हे थंड झालेलं आहे, गार. तर मी आता ह्याला मिक्सरच्या भांड्यात टाकतो. तर मित्रांनो मी त्यासाठी काय घेतलं आहे, मीठ आहे, लसणीच्या काल्या आहेत 4-5, आणि दही घेतला आहे. आणि हा ऑइलिव्ह ऑइल आहे क्लासिकमध्ये. तर मित्रांनो हे मी लसणीच्या काल्या सगळ्या टाकलेल्या आहेत. आता तर मी यात दही घेतो आहे. चार टेबलस्पून दही घेतला आहे. आता मी यात ऑइल टाकतो आहे. 2 टेबलस्पून एवढा ऑइल टाकला आहे. आणि मीठ तर मी बॉईल करताना टाकलेलं आहे थोडा. आता थोडासा टाकतो आहे. आणि नंतर परत टेस्ट करून टाकेन. तर मित्रांनो मी ह्यात थोडा ऑइल टाकतो आहे अजून, कारण की अजून टाईटच आहे. परत 1.5 टेबलस्पून एवढा टाकला आहे ऑइल. आणि पाणी का नाही टाकत, पाण्याने ना टाईट होतो. आणि तेल ऑइल टाकल्याने थोडा लूज होतो. जास्त करून पाण्याचा उपयोग करू नको आहे हमसमध्ये. तर मित्रांनो बघू शकता पिसून झालेला आहे. मी आता एका बाउलमध्ये काय काढतो, ह्या बाउलमध्ये काढतो. एवढा आहे बाउलमध्ये काढलेला आहे. तर मी आता ह्याच्यावर थोडी लाल मिरची आणि थोडा ऑइल टाकतो. तर बघा थोडीशी लाल मिरची गेली, थोडा ऑइल टाकतो. ऑइलचा स्प्रे मारतो. बघू शकता ऑइल पण स्प्रे मारतो. बघू शकता जे रेडी झालेलं आहे हमस. तर मी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आहो तर चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही पण एकदा ट्राय करा ही रेसिपी हमस, आणि सांगा कशी झाली ती. बाय मित्रांनो, परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.